महाराज जातो तो सीन सॉरी. अभिजित, खूप स्वागत आहे बीपी माझामध्ये. आणि कमाल आहे हे सगळं, कारण टीझर, गाणी, ट्रेलर आणि प्रत्येकाचं तुम्ही जे छोटे थोडं जे व्हिज्युअल, कारण आमची उत्सुकता ताणून धरण्यासाठी तुम्ही जे काही करताय ते कमाल आहे. आणि हा इतिहास तेवढ्याच भव्य दिव्यपणे समोर येतोय. सो आज दिग्दर्शक म्हणून काय भावना आहेत मनामध्ये? नाही, आय थिंक एक्साइटमेंट तर आहे, पण एक्साइटमेंट ह्याची नाही आहे की सिनेमा किती बिझनेस करेल किंवा किती शोज मिळतील किंवा हिंदीमध्ये कसं लोकांना हिंदी सिनेमाला कसा पाडून आपला काशीनाथ आणि थग्स ऑफ हिंदुस्थानचं झालेलं ते. सो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली कंपॅरिझन आता हेच आहे की परत तुमचा मराठी सिनेमा हिंदीला पाडणार का. सो आम्हाला कोणाचा सिनेमा काही पाडायचा वगैरे नाही आहे किंवा किती रेकॉर्ड्स तोडणार वगैरे. मला खरंच ह्याच्यात ऑनेस्टली मी तर विचार नाही करत आहे. माझा विचार थोडासा वेगळा आहे. मी ही स्क्रिप्ट लिहिली ती 8 वर्षांपूर्वी लिहिली आणि 8 वर्षांपूर्वी लिहिली आणि सुबोध भावे हा एवढा चांगला ॲक्टर नसल्यामुळे मला असं वाटलं की त्याचा करिअरला काहीतरी करावं म्हणून हा रोल मी त्याला दिला. म्हणून फ्रेम, जसं आता तो फ्रेम इन झाला तसं तो सिनेमात इन केलं. आणि असं मी दरवेळेस त्याच्या आयुष्यात इन होणार आहे. त्यांनी कुठलीही स्क्रिप्ट लिहिली तरी सुद्धा मी असं येऊन ती ग्रॅब करणार. हो. आणि सो जेव्हा सिनेमा लिहित होतो तेव्हा एक वेगळे छत्रपती मला लोकांसमोर आणायचे होते. एक असे छत्रपती जे आत्तापर्यंत आपण पाहिलेले नाही आहेत कुठे. म्हणजे आपण आत्तापर्यंत, आता त्याचे कारणांमध्ये आपण नको जाऊ, पण आत्तापर्यंत आपल्याला जो छत्रपतींचा इतिहास सांगितला गेला, इतिहास म्हणजे जो शिक्षणाच्या थ्रू पहिले आपल्या इतिहासाची आपली पहिली एक ओळख होते. आणि आपलं शैक्षणिक धोरण तुम्ही बघितलं तर आपल्याला तर मुघलांच्या दाड्याच कुरवळायला शिकवलं आहे. कुठेतरी एक छत्रपतींचा इतिहास दाबण्याचा एक जाणून बुजून प्रयत्न केलेला आहे. आपले एक पूर्व प्रधानमंत्री पण आहेत ज्यांनी छत्रपतींबद्दल अपशब्द वापरला. मग ते अत्र्यांनी रान उठवलं नसतं, मग त्यांना माफी मागावी लागली. पण असं होत आलेलं आहे. तो आता हा वारसा आपल्याला मिळाला आहे. आणि सिनेमा ही एक खूप रिस्पॉन्सिबल आणि खूप पॉवरफुल मीडियम आहे. मला असं वाटलं मी हा सिनेमा लिहिताना की नुसतं जे झालं तसंच्या तसं दाखवणं किंवा जे आपल्याला शिकवलं गेलं तसं दाखवणं, मग त्याच्यात काय मजा आहे किंवा त्याच्यात मग मी स्वतःचं काय आणतो आहे. हे सगळं कसं घडलं हे आपण पाहिलेलं आहे, पण हे सगळं का घडलं हे मला दाखवायचं होतं. आणि शिवाजी महाराजांबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण फक्त त्यांना एक लढवय्या म्हणून पाहिलेलं आहे. आपण त्यांना स्वराज्याची उभारणी त्यांनी केली हे म्हणून आपण पाहिलेलं आहे. पण स्वराज्याचं विश्लेषण काय होतं, स्वराज्य म्हणजे काय, त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य काय होतं. म्हणून मी त्यांना म्हणतो की शिवाजी महाराज वॉज द ग्रेटेस्ट आर्टिस्ट. कारण एक 350 वर्षाचा अंधकार काढून एक स्वराज्याचं स्वप्न बघणं आणि ते एक रेखाटणं, त्याच्यासाठी एक आर्टिस्टच करू शकतो. की हे असं जे आहे ते जाऊ द्या, कसं असू शकतं हे बघण्याची ताकद माझ्या महाराजांमध्ये होती. म्हणून मी त्यांना एक ग्रेट आर्टिस्ट म्हणून म्हणतो. आणि सो मला त्यांना एक आर्टिस्ट म्हणून दाखवायचं होतं. एक ॲज अ एक नवरा म्हणून ते कसे होते, म्हणजे सईबाई राणी सरकारांबरोबर त्यांचं नातं काय होतं. एक खूप सुंदर सीन आहे ज्याच्याबद्दल सुबोध सांगेलच तुम्हाला. शेवटची त्यांची जी भेट आहे ती कशी होते आणि त्याच्यात त्यांना नसेल का वाईट वाटलं जेव्हा ते त्यांच्या पत्नीला शेवटचं भेटले तेव्हा. त्यांना नसेल का वाईट वाटलं जेव्हा 300 मावळ्यांनी आणि बाजीप्रभू देशपांडेंनी म्हटलं की तुम्ही जा, आम्ही आहोत तिकडे. त्यांच्या मनात काय झालं असेल त्यावेळेला, ह्याचा आपण कधीच विचार केलेला नाही. का नाही केला जाऊ द्या, पण आम्हाला या सिनेमातनं ते दाखवायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे तर त्यांचं होतंच, त्यांचा धोरणीपणा हा तर त्यांचा होताच. पण का शिवाजी महाराज हे देवापेक्षाही मोठे आहेत, कारण ते माणूस म्हणून तेवढे मोठे होते. शूरवीर आहेत, धोरणी आहेत, पराक्रमी आहेत, पण माणूस, त्यांच्यातली जी संवेदनशीलता होती, त्यांच्यातला जो निरागसपणा होता, त्यांच्यातला तो स्वच्छपणा मनातला होता, ते असल्याशिवाय त्यांनी स्वराज्य उभं केलंच नसतं. आणि आमच्या सिनेमाचा जो दृष्टिकोन आहे तो हाच आहे की महाराज माणूस म्हणून कसे होते, किती निर्मळ होते आणि किती स्वच्छ होते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं. म्हणजे हे सांगतोय ते महत्त्वाचं आहेच, पण तू ज्या पद्धतीनं सांगतोय, हां, मी तेच म्हणत होतो. पण ह्याचा जो विचार आहे, ह्याचा जो थॉट आहे, तो तुझ्या माध्यमातून स्क्रीनवर साकारला जाणार आहे. हे कितपत चॅलेंजिंग होतं, कारण सर्वार्थाने वेगळे शिवाजी महाराज आमच्या समोर येणार आहेत. सो तुझं सिलेक्शन इथून त्या सगळ्याची सुरुवात होते. काय सांगशील? हो, म्हणजे हा प्रसंगी न पटणारा विषय आहे की का सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय, कुठल्या अँगलने तो वाटतो, तर कुठल्याच अँगलने वाटत नाही. आणि हा तर दावा कोणाचाही असू शकत नाही की कोणीही त्यांच्यासारखं दिसू शकतं. कोणीच दिसू शकत नाही. दिसू जरी शकलं तरी असू शकतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असूही शकत नाही. पण तसं होण्यासाठी प्रयत्न करणं हीच त्यांची शिकवण आहे की
जो विचार त्यांना निश्चयाचा महामेरू म्हटलं गेलं आहे. निश्चय काय होता? माझी सत्ता यावी, मी राजा बनावं? बिलकुल नाही. आपल्या सगळ्यांचं मिळून असं एक मोकळं आभाळ असावं की जिकडे आपल्या सगळ्यांना अतिशय मोकळेपणाने श्वास घेता यावा. काय परिस्थिती होती बघा ना तेव्हा. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा देवगिरीचं साम्राज्य गेल्यानंतर मधली जी 350-400 वर्ष गेली, त्या 350-400 वर्षात काय घडलं? आपल्याकडचा प्रत्येक माणूस हा कोणा ना कोणाची तरी चाकरी करत होता. स्वतःचं असं काही नव्हतंच त्याचं. जे सरंजाम होते त्यांचं स्वतःची गढी असेल, त्यांचे स्वतःचे सैनिक असेल, त्यांच्याकडे पैसा असेल, पण रयतेच्या ताब्यात काय होतं? भीतीच होती ना. आज हा मारू शकेल, उद्या तो मारू शकेल, उद्या हा ह्याच्या शाहीकडे गेला तर उद्या, म्हणजे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही चारही बाजूनी अंधारच होता. मग मला विचार येतो की 16व्या वर्षी जेव्हा महाराजांनी पहिला किल्ला तोरणा घेतला असेल आणि ती शपथ घेतली असेल हिंदवी स्वराज्य उभारणीची, तर ही जाणीव त्यांना कुठनं झाली असेल? एक स्वतःचं स्वतःला ज्ञान प्राप्त होणं आणि एक कोणीतरी आपल्याला जाणीव निर्माण करून देणं. तर ती जाणीव त्यांना कोणी निर्माण करून दिली असेल? त्यांच्या मातोश्रींनी का जाणीव निर्माण करून दिली असेल? त्या काळात जर स्त्रीच्याकडे इतकी शक्ती असती तर छत्रपती शिवरायांच्या आधी जिजाऊबाईंनी स्वराज्याची उभारणी केली असती. पण त्या काळातलं जीवनातला व्यवहार आणि स्त्रीचं स्थान हे लक्षात घेता तिने आपल्या मुलाला असं घडवलं की त्यांच्या माध्यमातून आपलं करून घेतलं. आणि फक्त जिजाबाई साहेबांचा वाटा आहे का? नाही, शहाजी राजांचाही तितकाच वाटा आहे. कारण याच्या आधी स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न शहाजीराजांनी केला होता. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं ते शहाजीराजे आणि आऊसाहेब या दोघांचं ते स्वप्न असेल. आणि का? कारण जिजाऊंचे वडील हे एका शहाकडे होते आणि त्यांच्या वडिलांना आणि त्यांच्या भावंडांना अतिशय क्रूर पद्धतीने त्या दरबारात मारलं गेलं होतं. मग ही आपल्या लेकराला जी जाणीव त्यांनी करून दिली असेल लहान, ती कशी करून दिली असेल? कुठनं वय वर्ष 15-16च्या असलेल्या शिवबांच्या मनात ही भावना आली असेल की आपण आज तर आपण किल्ला घेऊच या, काय होईल ते होईल. कुठनं त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या मित्रांमध्ये हा कॉन्फिडन्स आला असेल की हा माझा मित्र सांगतोय ना हे करेक्ट आहे. काय त्यांच्यात संवाद घडला असेल? कुठनं त्यांच्यावरती इतका विश्वास आला असेल? हे रसायन त्यांच्या लोकांबरोबरचं कसं असेल? त्यांनी राजकारण कधी आपल्या मित्रांच्या बरोबर कधीच नाही खेळलं. ते शत्रूंच्या बरोबर, मित्रांबरोबर म्हणजे ते प्राणापेक्षाही जास्त प्रिय होते. तर नुसतंच गादीवरती बसून तुम्ही लढायला जा असं नाही सांगितलं. शाहीसेकनाच्या स्वारीत स्वतः होते, सुरतेच्या लुटीत स्वतः होते, अफजल खानाच्या वधात स्वतः होते. काही झालं असतं त्यांना तर काय झालं असतं? आग्र्याहून सुटका स्वतः होते. त्यामुळे आपण केले आणि मग सांगितले, नुसतंच सांगितले आणि दुसऱ्यांनी केले असं नाही आहे स्वराज्याची निर्मिती. मग हा जो स्वराज्याचा विचार आहे हा त्या काळात, म्हणजे मला कायम असं वाटतं की आपण लहानपणी ऐकले की आऊसाहेबांनी महाराजांना लहानपणी प्रभू श्रीरामचंद्राच्या गोष्टी सांगितल्या असतील, महाभारताच्या रामायणाच्या गोष्टी सांगितल्या असतील, आणि आपल्या प्रत्येक भारतीय हिंदूच्या किंवा भारतीयाच्या DNA मध्ये राम आणि कृष्ण आहेतच, त्यांना आपण वगळूच शकत नाही. मग रामाकडनं काय आहे? प्रभू रामांकडनं आपण काय शिकतो? मर्यादा शिकतो, कॅरेक्टर शिकतो. आणि श्रीकृष्णाकडनं आपण काय शिकतो? धर्म शिकतो, अधर्म शिकतो. मग या दोघांचा संस्कार जो आहे तो जर शिवबांवरती झाला असेल तर या दोघांचेही शिकवण सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. मर्यादा पण सांभाळली आणि धर्मही सांभाळला आहे. हा खूप मोठा विचार आहे. कारण आजवर आपण फक्त काही सीन म्हणजे आपण प्रसंगांपुरतं महाराजांना पाहत आलो आहे. अफजल खानाचा वध असेल, आग्र्याहून सुटका असेल, अशा अनेक प्रसंगापुरतं. आणि त्याच्या मागचा जो विचार आहे तो विचार कुठेतरी मांडायचा आहे. हा विचार डोक्यात येणं सोपं आहे, पण तो प्रत्यक्षात उतरवणं हे खूप कठीण आहे खरं तर. आणि तेही एका लिमिट म्हणजे 2-3 तासांच्या अवकाशामध्ये ते साकारणं आहे. प्रोसेस सुरुवात कशी झाली आणि हे सगळं कसं उतरलं कागदावरती?
म्हणजे असं म्हणतात की चांगली स्क्रिप्ट जेव्हा तुम्ही लिहायला घेता तेव्हा कागदावर शाई नाही रक्त उतरतं आणि ते तसंच आहे. डिफिकल्ट प्रोसेस. मला वाटतं फिल्म मेकिंगचं पूर्ण तुम्ही एक प्रोसेस पाहिलाल ना की रायटिंग, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि मग रिलीज. रायटिंग इज द मोस्ट डिफिकल्ट. खूप खूप हे आहे. आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही स्वतःला जी महाराजांकडनं शिकलो आहे की तुम्हाला जेव्हा एक म्हणजे सस्टेन करायचं असेल ना तुम्ही स्वतःला एक मोठं ध्येय द्या. सो मला जे ध्येय मिळालं किंवा मी जे स्वतःला ध्येय दिलं ते हेच होतं की महाराजांचा जो इतिहास आहे जो आत्तापर्यंत त्यांना या रुंदीतनं म्हणजे बघितलं गेलं आहे, मला त्या कक्षा वाढवायच्या होत्या. मला त्यांचे विचार आहेत ते महाराष्ट्राबाहेर पोचवायचे होते. कारण कुठेच ह्याच्या आधी अटेम्प्ट झालेलं नाही. तमिळ, तेलुगू, कन्नड, सो कुठेच तो अटेम्प्ट पण नव्हता की महाराज आणि महाराजांचे विचार ते पोचवण्याचा कुठेच अटेम्प्ट नव्हता. सो मी मलाच थोडंसं एक काम स्वतःचं डिफिकल्ट करून घेतलं की एक असा सिनेमा बनवायचा आहे जो लोकांपर्यंत पोचेल. ह्याच्यात दोन गोष्टी असतात की जेव्हा आपण आपल्या घरी असतो तेव्हा आपण शॉर्ट्समध्ये पण असतो, पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो तेव्हा आपण जरा कपडे चांगले घालून जातो. सो जेव्हा आपण म्हटलं की आता आम्हाला तमिळमध्ये जायचं आहे, तेलुगूमध्ये जायचं आहे, हे आमच्यावर हे आमचं ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी, दायित्व होतं की आपले कपडे चांगले असावेत. सो प्रोडक्शन व्हॅल्यूज, म्युझिक, डायलॉग्स, परफॉर्मन्सेस हे त्या लेवलचे असलेच पाहिजे. मी मराठीला कमी लेखत नाही आहे, पण तुम्ही तेलुगू हा फिल्म इंडस्ट्री बघा, ते चटावलेत कुठल्या गोष्टीला, राजामौलीच्या व्हिज्युअल्सना चटावलेले आहेत. ते त्या लेवलला चटावलेले लोक आहेत. हिंदीमध्ये बाकीचे सिनेमे सोडून द्या, पण भन्सालीच्या लेवलचे किंवा राजू हिरानी सरांचा जो इमोशन जे काढतात ह्या टेस्ट बड्सवर मोठे झालेली हा एक महाराष्ट्राबाहेरचा एक ऑडियन्स आहे. सो त्यांच्या घरी जाताना हे माझं दायित्व होतं आणि म्हणजे इट वॉज लाईक अ थिंग की आपला टेक्निकली ही फिल्म सुपिरियर असलीच पाहिजे, स्केल वाईज ही फिल्म सुपिरियर असली पाहिजे. आणि माझी अख्खी तांत्रिक टीम आहे, ए लिस्टर्स आहेत सगळेच्या सगळे, दे आर द बेस्ट इन द बिझनेस. आणि त्याच्यामुळे इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक अ प्रॉडक्ट विच वॉज ॲज गुड. छोट्या छोट्या भांडणात कोणी काय सिनेमे केले महाराजांवर, कसे आले, दर महिन्याला मला त्याच्यात पडायचं नाही आहे. मला माझी रेख मोठी करायची आहे आणि माझं जे देणं लागतं ते छत्रपतींच्या प्रती आहे की हा इतिहास जर महाराष्ट्राबाहेर लोकांना कळला. आता कालच मला एक मेसेज आला, मी हे ट्रेलर जे होतं ते विजेंद्र प्रसादना पाठवलं. विजेंद्र प्रसाद म्हणजे राजामौलींचे वडील, पण ही त्यांची दुसरी ओळख आहे. पहिली ओळख हे आहे की ते बाहुबलीचे रायटर, RRRचे रायटर. सो त्यांचं वन ऑफ द कॉमेंट्स हे होतं की व्हिज्युअल्स अच्छे लग रहे, मतलब द व्हिज्युअल्स आर व्हेरी गुड. आता ते जेव्हा म्हणतात व्हिज्युअल्स आर गुड, सो मला असं कुठेतरी वाटतं की मे बी हा प्रयत्न थोडासा यशस्वी व्हायला लागला आहे. आणि मे बी आपल्याला ट्विटरवर तमिळमध्ये ट्रेंड झालं नंबर 3वर, तेलुगूमध्ये नंबर 1वर ट्रेंड झालं. सो एक यंगर ऑडियन्स जो आहे ना, ही जी पुढची येणारी पिढी आहे ती पण जोडली जाते आपल्या सिनेमा. एक क्युरिओसिटी आहे त्यांना की काय बनवलेत तुम्ही, आणि महाराजांबद्दलची क्युरिओसिटी आहे. सो कुठेतरी आय थिंक वी आर गेटिंग देअर. मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्या सगळ्या टीमशी बोलतोय, जाणून घेतोय सिनेमाबद्दल. अनेक गोष्टी आहेत की ज्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं. पण एका सीनबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा मला वाटतं की फक्त सायलीच्या मागण्यांचा आवाज येत होता, बाकी सगळे तुमच्या डोळे सगळ्यांचे पाणावले होते आणि सगळेच स्तब्ध होते. काय होतं नेमकं ते? म्हणजे आता हा काही लपवण्याचा इतिहास नाही, मला असं वाटतं हा सगळ्यांनाच माहिती असलेला इतिहास आहे. प्रतापगडच्या अफजल खानाच्या भेटीच्या आधी साईबाईंचं निधन झालं होतं आणि त्या अवस्थेत महाराजांनी अफजल खानची भेट घेतली. फक्त बायकोचं निधन झालं असं नाही आहे ना. वय वर्ष 11 आणि वय वर्ष 6, 7, 8 या वयात त्यांचं लग्न झालं आहे. ज्या वयात आपण लहान असतो, आपण काही तशी जाणीव निर्माण झालेली नसते, त्या काळात हे दोघं नवरा बायको होते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अत्यंत घट्ट मैत्री त्यांच्यामध्ये झाली असेल. नवरा बायको नातं काय हे कळण्याच्या अगोदर मैत्री झाली असेल. प्रसंगी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडलेही असतील, वादावादी झाली असेल, तक्रार केली असेल आऊसाहेबांकडे. त्याच्यातनं जसे जसे वयात येत गेले तसतसं एकमेकांच्या विचारांबद्दल माहिती झाली असेल. स्वप्न काय आहे एकमेकांना सांगितलं असेल, पहिलं स्वप्न काय आहे हे सांगितलं असेल. त्या स्वप्नांमध्ये दोघांचं पार्टिसिपेशन झालं असेल. सो स्वराज्य उभं करणं हे जितकं महाराजांचं स्वप्न आहे तितकं साईबांचं असेल.
त्या स्त्रीची ताकद मला अचंबित करते. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा नवरा, पती आणि संभाजी महाराजांची आई. म्हणजे दोन महापुरुष यांच्याशी नातं असलेली स्त्री आहे ती. काय ताकद असेल. अशी स्त्री महाराजांना काय म्हणतात, त्यांची पहिली मैत्रीण, त्यांची बायको, त्यांची पत्नी, प्रेयसी, सगळं जोडलं गेलं होतं आणि ती भेटणार नाही. पहिल्यांदा हा सीन ऐकल्यानंतरच तुला आधी तू गलबलून जातोस, तू विरघळून जातोस. आणि जेव्हा तो परफॉर्म करायचा असतो तेव्हा तर तो फार कठीण होतं. ते सगळं पडद्यावरती साकारताना आम्ही निशब्द होतो. त्या दिवशी कोणी एकमेकांशी बोलतही नव्हतं फार. खरं तर हे ऐकतानाच काय बोलायचं नाही, मी अजून एका सीनबद्दल पण बोलीन, पण ह्या सीनबद्दल म्हणजे एक महाराज जात आहेत आणि आपण जेव्हा घरनं बाहेर निघतो आपण वळून आईला टाटा करतो किंवा सॉरी आपण कधीच मी जातो म्हणत नाही, आपण येतो म्हणतो. महाराज जातो तो सीन सॉरी नाही सॉरी महाराज सीन तुम्ही बघालच सिनेमामध्ये, पण महाराज जात असतात. सायली परफॉर्म करत होती आणि सायलीला मी एक टेक झाला. मग सायलीला मी म्हटलं की तू असं नको समजूस की तुझे महाराज म्हणजे की मृत्यू तुला गाठणार आहे तुला माहिती आहे, पण विचार हा नको करूस की मृत्यू तुला गाठणार आहे. विचार हा कर की की तू तुझ्या नवऱ्याला परत कधी बघणार नाही आहेस, कारण फक्त मृत्यू आहे. आणि मग तिने जो मला परफॉर्मन्स दिला ते जे तिला हवं असतं की महाराजांनी एकदा ते आपण सीन बघाल तेव्हा मला. आणि सुबोधचं मी काय सांगू बाई, मला असे इमोशनल महाराज तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. मला असं हवं होतं की वॉक आहे आणि एका पॉईंटला तो एक अर्धा अश्रू हवा होता एका पॉईंटच्या वेळी. तर टेक चालू झाला सुबोध दिला आणि त्याच्यात तो जो जिकडे मला हवा होता ना त्याच्या जस्ट आधी तो ग्लिसरीन वगैरे होतं. सो त्यांनी अश्रू आला. सो मी कट केलं आणि म्हटलं की जास्त ग्लिसरीन का दिलं, मला त्यात तिकडे हवं होतं ना. सो सोबत बोललो त्याला काही बोलू नकोस अभ्या, तुझं सीन लिहिलायस ना. त्यांनी ग्लिसरीन घातलं नव्हतं आणि तो सीन झाल्यावर प्रत्येक जण तिकडे रडत होता. इट वॉज म्हणजे आता मलाही काही बोलता येत नाही. पुढे मी काय विचारू, खूप इमोशनल आहे सगळं. आणि हा विचार, हा जो थॉट आहे तो कुणी करतही नाही. आणि आत्ता मी त्या पद्धतीने जेव्हा विचार करतो तेव्हा वाटतं की काही खूप कमाल काहीतरी केलं आहे. सुबोध मी ब्लँक झालो आहे खरं तर. मी विषय बदलतो, म्युझिकवरती येतो आहे. म्युझिकवरती येतो आहे. सो त्याच्याबद्दल सांग, काय विचार होता? ओ या सी जसं मग अशी बोललो की जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेंमध्ये जाता तेव्हा दोन गोष्टी असतात ज्या तुम्हाला यूथबरोबर कनेक्ट होतात. आणि एस्पेशली हा सिनेमा यूथसाठी आहे, तरुण पिढीसाठी, की तरुण पिढीला महाराज करावे, नुसत्या महाराष्ट्रातल्या नाही सर पुढच्या बाहेरच्या देशातल्या. सो दोन गोष्टी असतात. एक तर तुमचे व्हिज्युअल्स स्टनिंग ज्याच्याबद्दल आपण बोललो, आणि दुसरं असतं म्युझिक. हे म्युझिक ना खूप रेलेव्हंट असलं पाहिजे. पण हे म्युझिक करताना ना सर्वात मोठा चॅलेंज काय होता माहिती आहे ना, की कसंही नाही चालत. त्यामुळे तुम्हाला हे म्युझिक सो म्युझिकमध्ये पण साऊंड असतो, रिदम असतो, मेलेडी असते. हा जो साऊंड आहे हा इंटरनॅशनल क्वालिटीचा असला पाहिजे. कारण हिंदीकडे बजेट्स असतात, तेलुगू त्यांच्याकडे बजेट्स असतात. सो ते त्या प्रक्रिया करू शकतात. ते कुठेही जाऊन ड्रम्स, हॉर्न्स वगैरे मॅसेडोनियामध्ये जाऊन ते रेकॉर्ड करू शकतात. आपल्या कक्षात एवढ्या नाही आहेत अजूनपर्यंत, पण ठीक आहे. पण आमचा जो साऊंड आहे ना त्याच्यावर खूप कॉन्सन्ट्रेट केलं आणि रिअली इट इज ॲट पार विथ द बेस्ट दॅट युल सी. रिदम जो आहे त्याच्यासाठी शिवामणी सरांनी परफॉर्म केलेलं आहे, हे म्हणजे खूपच हे झालेलं आहे. आणि मेलेडी. आता इकडे गंमत काय होते की तुम्हाला मराठीपणा, आपल्याला कुठेही आपला मराठीपणा विकून टाकायचा नाही आहे. माझा मराठीपणा शाबूत ठेवूनही मला तुमच्या कल्चरमध्ये येऊन तुमच्या पिढीला आवडेल असं म्युझिक क्रिएट करायचं आहे. सो ह्याचं फ्युजन हितेश मोडक नावाचा जो म्युझिक डिरेक्टर आहे त्यांनी भयंकर सुंदरपणे त्यांनी खूप मला जे खूप त्याचं डोकं खाल्लं, पण ते खूप चांगलं झालेलं आहे. आणि लिरिसिसचा पण मी विशेष उल्लेख करावा असं वाटतो मला. मंदार सोलकरनी बाजी प्रभू देशपांडेंवरचं थीम सॉन्ग लिहिलं आहे आणि मंगेश कांगणे
मंगेश कांगणे हा वेडा आहे. त्यांनी काय जे केलं आहे, त्यांनी जे महाराजांवरचं जे गाणं लिहिलं आहे, की मी त्याला एका पॉईंटला फक्त एक ब्रीफ दिली की महाराजांना आपण देव म्हणून बघतो ना, सो आय डोंट वॉन्ट अ गॉड, आय वॉन्ट अ हिरो. सो ते काय करू शकतील. आणि तिकडनं ती फ्रेज आली वारे शिवा. तर ते वारे शिवा आहे की म्हणजे शिवछत्रपती आहेत की शंकर आहे ते तुम्हाला फिल्ममध्ये कळेल. शंकर महादेवन सर आहेत, त्यांनी गाणं गायलेलं आहे. हर हर महादेवचं थीम सॉन्ग आहे ते त्यांनी गायलेलं आहे. इट इज समथिंग विच आय एम प्राऊड ऑफ. आणि ह्याच्यामुळे काय होईल ना, कनेक्टिव्हिटी वाढेल आपली. आपल्या सिनेमाचं जे आउटरीच आहे ना, बोनी कपूरचं एक खूप फेमस वाक्य आहे ते, मालूम है क्या सिनेमा काय को चलता है, ब्लॉकबस्टर फिल्म. हो, अच्छा डायलॉग और अच्छा म्युझिक. सो तेच असतं. सो होपफुली आमच्याकडे दोन्ही आहे. खरं तर सुबोध, म्हणजे वारे शिवा असेल किंवा बाजीराव, तुम्ही जेव्हा एकेरी बोलतो ना आपण, तर ते खूप टच होतं. आणि मला ह्या सिनेमाबद्दल बोलताना बघताना एकच जाणवतं आहे की तुम्ही देवत्व, हिरो या सगळ्या इमेजच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्या गोष्टींना ट्रीट करताय, त्यांच्याकडे पाहत आहे. आणि वारे शिवाबद्दलही मला तेच वाटतं की मी काय बोलेन जर माझ्यासोबत जर माझ्यासोबत जर असतील आणि हे जे शब्द तू वाचले असशील किंवा ऐकले असशील, तुझ्या काय भावना? नाही, मी ते रूप तुझं देवा शिवाहून मोठं वाटलं, त्याच्यात सगळं आलं. ती प्रतिभा आहे मंगेशची की थँक्यू सो मच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.